पाटण गावातील सर्व वडीलधारी माझ्या महिला भगिनी आणि सहकारी बांधवांचे आशीर्वाद आणि पाठबळ घ्यायला ठिकाणी आलो. आपण सर्व आया बहिणींनी माझ्या बारक्या लेकींनी रांगोळी काढून माझं औक्षण करून स्वागत केलं. मी सर्व माझ्या आया बहिणींचं मनापासून आभार व्यक्त करतो. गावात आल्यावरती 2019ला सुद्धा असाच गाव भेटीला आलो होतो. संध्याकाळचा टाइम होता. तेव्हा तुम्ही माझं स्वागत केलं, पण त्याच्यापेक्षा आता अजून उत्साहात मला आशीर्वाद आणि पाठबळ द्यायला या ठिकाणी उभं राहिला. तुम्ही काय उभं राहिलात हे मलाही समजतंय की ज्यांनी मला एकटं पाडायचा प्रयत्न केला त्या सगळ्यांना तुम्ही दाखवून दिलं की सुनीलांना आमचा एकटा नाहीये, आमचा मुलगा, आमचा भाऊ, आणि आम्ही त्याच्या मागे ठामपणे उभे आहोत. ते तुम्ही दाखवून द्यायचं काय नाही केलं. आणि जे काही स्वागत केलं नक्कीच मलाही त्याच्यातून जेवढा आनंद आहे तेवढं समाधान देखील आहे. या गावानं मला जी काही कामं सांगितली ती कामं करायचा मी 5 वर्ष प्रयत्न करतोय. कुठलंही तुमचं काम आलं तर मी सरपंचाला किंवा मागच्या सरपंचाला जे गेले निघून त्यांना कुणालाच कधी नाही म्हणलं नाही. पण जे काय काम करायचं ते शेवटी पैशाशिवाय होत नाही. सगळ्याचं सोन घेता येतं पण पैशाचं घेता येत नाही. आणि जेवढा निधी आणता येईल तेवढा निधी आणायचा आणि प्रत्येक गावातून कसा कामांना मार्गी लावता येईल तो लावायचा, हीच पद्धत प्रत्येक गावात केली. आज पाटण गावामध्ये किंवा बाकीच्या इतर गावातले आपण हिशोब मागच्या 5 वर्षातला पाहिला तर आपल्या गावातला पैसा हिशोब मी तुमच्या दारामध्ये तुमच्या घरापर्यंत तुमच्या पैशाचा हिशोब पोहोचायचं काम केले. जवळपास 2 कोटी रुपयाची कामं, 1,52,00,000 रुपयाची गावातली अंतर्गत कामं आणि मेन रस्ता बाकी पाण्याच्या योजना अशी सगळी मिळून 22,69,00,000 रुपयाची कामं मी पाटण गावांना भागातील रस्त्यांकरता केली. आता ही कामं करताना जर कोणी सरपंच मला म्हणत असेल विकास केला का भकास केला, ह्याच्यातलं त्यांनी एक जरी काम सांगितलं की अण्णांनी हे काम खोटं सांगितलंय, हे काम झालं नाही किंवा या कामाला पैसेच नाही, मी त्यालाही सांगतो, तुम्हाला सांगतो की ह्या देवापुढे मी माफी मागेल. पण जे केलं ते माझ्या समाजापुढे मी मांडणार आणि ते ठामपणाने सांगणार. शेवटी कामं करण्याकरताच तुम्ही आम्हाला आमदार खासदार करता. जी काय कामं तुम्ही सांगता ती कामं झालीच पाहिजे याकरता तुम्ही आम्हाला सहकार्य करावं की आम्ही तुम्हाला जे काय सांगाल ते सांगून पुढे देखील मार्ग काढण्याचं काम केलं पाहिजे. कामं एका बाजूला करतोय, विकास कामाच्या जोरावरती या सगळ्या मायबाप जनतेच्या आशीर्वादावरती पाठबळावरती मी लढतोय. परंतु काही मंडळात निवडणूक लढताना मागच्या 5-10 वर्षात काय केलं, पाटण गावाला मी सुसंख्य सांगतो की 22 कोटी रुपये 23 कोटी रुपयाचा निधी दिला. मागच्या 10-5 वर्षामध्ये कधी त्यांनी 5 कोटी रुपये तरी पाटणला किंवा 2 कोटी रुपये तरी दिले का, हे सगळ्यांनी मांडायला पाहिजे की आम्ही मागच्या 5 वर्षापूर्वी तुमच्या गावाकरता 2 कोटी रुपये दिले आणि उद्या पुढच्या 5 वर्षात जर आमदारांनी 5 कोटी दिले असतील तर 22 कोटी रुपये तर आम्ही 30 कोटी रुपये देऊ असंही कोणी म्हणत नाही. सांगताना फक्त गावात यायचं आणि सांगायचं सुनील शेळकेने काय केलं नाही, सुनील शेळकेने गावात भांडणं लावली, सुनील शेळकेने गावागावात बोलले घेतल्या, लोकांचे पैसे मिळवले, टक्केवारी खाल्ली, दादागिरी केली. अरे हा कसला प्रचार आहे नवीन? मागचे 5 वर्ष तुम्ही आम्ही एकत्र होतो आणि 15 दिवसात तुम्हाला कसं कळालं? कुठला देव, कुठला दृष्टांत तुम्हाला झाला, कुठला देव पावला आणि आपले तुम्ही काही आरोप करायला लागले? मला समजना की आपण एकत्र राहणारी माणसं ऐन वेळेला अशा खोट्या नाट्या बातम्या किंवा खोट्या अपप्रचार करून गावागावात जे काय सांगतायत. आज तुम्ही आया बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने आलाय, गुढीगाडी मंडळ आहेत आणि सहकारी आहेत. मला विचारायचं पात्र कारण नाही मी तुमच्या गावातील कोणाची भांडणं केली का, कोणाला गसंडी पकडली का तुम्हाला आता दम दिला मी गावात येथे सगळ्या जरा ना तुम्ही बघतो असं म्हणाले? तुमच्या गावात मी कोणाची जमीन बिघडली काय, तुमचे कोणाचे पैसे बिघडले, तो पाणी फोडणारा कुठे हाय करतो? हा नाही कळाला का पुढे त्याला मी दम दिला, बाकी कोणाला दम नव्हतं दिला. त्याला फक्त गावात दिला बाबा पाणी सोड का रोज मला शाळा तेव्हा त्याला इथे बोलले ना तुम्ही कुणाला कधी काय बोलले नाही. तुम्ही एकच बाकी बोला बोल मला वाटायचं
जी पळाली त्यांना नाही बोललो, जी काम करून पळाली त्यांना नाही बोललो, आणि त्यांचे पैसे बोलावं लागले तरी सांगतोरी बोलतो त्यांचं काय बोलावलं. मी तुला वाईट काय केलं पण मला वाईट का म्हणता. मी खरंच मध्ये वाईट केलं असेल गावात पातळी गावात तर माझा बाहेर बोल लावा की आमदाराचं आमचं वाईट केलं आमच्या गावाची नको, मी आयुष्यात तुमच्या गावात यायचं नाही. पण जिथं चांगलं केलं तिथे चांगलं म्हणा. आणि आज गावागावात गेल्यावरती एवढ्या मोठ्या संस्थेने मला तुम्ही ताकद देता आशीर्वाद देता हे कशामुळे, हे काय पैशाने नाही केलं, हे तुम्ही प्रेम दिलं, मी तुम्हाला विश्वास दिला, मला साथ दिली, मी तुमच्या आडी अडचणीवर उभा राहण्याचा प्रयत्न केला आणि मग तुमचं माझं नातं जमलं. आज तुम्ही मला सारख्या भावासारखा सांभाळता. का सांभाळता तर माझी काय तुमच्या गावात भावकी विकास पाहिजे लागली एवढी सांभाळता. आता माझी भावकी बारीक होता माझा काय दोष. भावकीला जाते गावचे आपण तर मी काय खतच नाही, मी जाते. शेवटी तुला आज मी सांगितलं की काम करत असताना जो काय 5 वर्ष त्रास सहन केला, कोरोनाच्या काळात सुद्धा मी माझं घरदार माझा विचार नाही केला, मी माझ्या माणसांना कसे उपचार मिळेल त्याकरता पळत राहिलो. आपली पाटण प्रादेशिक पाण्याची योजना एवढा त्रास झाला त्या योजनेचा, एवढा त्रास म्हणजे मला 2 कामांनी त्रास दिला. एक पाटण प्रादेशिक योजना आणि कामाचा वेळ कामं मंजूर केली, पैसे दिले बदललं, कामं मंजूर झाले केंद्र आले बदललं, परत 3 वेळा काम बदललं. मागच्या 2 वर्षापासून कामाला सुरुवात केली, 2-2.5 वर्ष आली म्हणजे 2 वर्षाचा स्कीम संपून मागच्या घरात वर्षभरापूर्वी तुमच्या गावात रोज पाणी फॉरेस्टने आलो, जरी टाकी देतो गरजेचं टाकीची जागा आलो, टाकी चालू करतो फॉरेस्टने आलो, एवढा त्रास दिला तरी मी त्याच्यापुढे मार्ग काढत आलो किंवा पाणी दिले, रोज दिवसाला तरी पाणी माझ्या लोकांना मिळते. मी गावागावात पाण्याकरता तुम्हाला विनियोग करायला लागली. आया बहिणींना जोडीदारांना सांगतो आज मला शब्द देऊन ठेवा. आज हा आपला नोव्हेंबर महिना आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तुमच्या गावात दररोज पाणी द्यायची जबाबदारी शासनाने होती. माझी जबाबदारी आहे. काम करताना आपण घरात काम करतो ते आपल्याला 1-1.5 वर्ष लागतात, 2 वर्ष लागतात घराच्या कामाला. 8 महिन्यात आपण 20 कोटी रुपयाची योजना करतो, 2 वर्षाची काम पूर्ण व्हायला जातं. त्याच्यात अडचणी असतात, बाई शासकीय मान्यता द्याव्या लागतात, तो त्रास देखील किंवा त्यातून मार्ग काढून तुमचं काम पूर्ण करेल. जी काम पाण्याची योजना ती पूर्ण करू दे, तुम्ही काळजी करू नका. गावाचा रस्ता मग अशी नवीन सांगितला, नवीनीपासून येणारा त्याच्या पुलाच्या खालीचा आपण काय नाही अदृश्य कलाची जी रोड खराब होते काय फाटा म्हटलं ना, तर नवीन फाट्याकडून मधला 1 किलोमीटरचा राहिला. तसंही काम या 4 दिवसात ते सुरू करू. टेंडर झाले, ठेकेदार आले, पैसे दिले, सगळे झाले. म्हणजे पाण्याची पाईपलाईन टाकून फुटलं, परत उकारलं, म्हणजे ते खड्डे बुडवले, पाऊस पडला, पाऊस पाणी आता संपला. आता दिवाळी होती, दिवाळी संपली, कामगार होती, काम चालू. तुम्हाला ते काम मी महिन्याभराच्या आत संपवून देतो. 1 महिन्याच्या आत ते रोज तुम्हाला मी पूर्ण करून देतो. जर कोणी भरवता असेल समोरचा मी महिन्यात तुमचं काम करतो तर त्याला मत द्या, कारण त्याला माहिती माहित नाही. काम मी करणार, काम करणं हे मला माहिती नाही काय करायचं. त्या आत्ताच्या कॉन्ट्रॅक्टरला फुल मारायचं गरज कमी सांगतात गाडी बसतात. कामं करायला तुम्ही मला आमदार केला. मध्ये आलो, रेशनिंगचं थोडीशी अडचण सांगितली, त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न केला. अरे आया बहिणींना आज तुमच्याकरता मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना सुरू झाली. आज गावागावामध्ये माझ्या आया बहिणींना 1500 रुपये त्यांच्या खात्यावरती मिळायला लागले. आज या गावात सुद्धा 70% माझ्या आया बहिणींना पैसे मिळतात. तुमच्या आशीर्वादाने आमदार उद्या 1500 रुपयाची योजना तुम्हाला 2100 रुपये तुमच्या खात्यावरती पैसे द्यायची जबाबदारी माझी. आपल्या तालुक्यात सगळ्यांना उपचार मिळाले पाहिजे की जे लोक आज आरोग्याकरता किंवा दवाखान्यात वेळेवरती 2 लाख 5 लाखाचे बिल भरावं लागतं, त्या माणसांना पाहुणे राहिला तर हात पसरायचे, जमीन विकायच्या, कुठेतरी वर्गाने पैसे द्यायच्याला आपले उपचार करायचे. आज तुम्हाला सांगतो 3 वर्षात आपण 2 हॉस्पिटल उभे केले, अवघ्या 3 वर्षात 2 हॉस्पिटल उभे केले. पुढच्या महिन्यापासून या सुनील शेळकेची जबाबदारी पाटण मधल्या एका या बहिणीला जोडून करायला अख्ख्या आरोग्याची मोफत सुविधा द्यायची, अख्खे उपचार मोफत द्यायची जबाबदारी माझी. 5 वर्ष पाहिजे ना मला, कशासाठी पाहिजे? माझ्या माणसाला मोफत सुविधा आरोग्याची द्यायची. माझ्या आया बहिणीला 1500 रुपयाच्या 21 रुपये
त्यांच्या खात्यावर जमा करायचं. शेतकऱ्यांचं वीज बिल माफ आहे, त्यांना पुढचे 5 वर्ष वीज बिल माफ ठेवायचं. ही कामं करण्याकरता आले. मला 5 वर्ष द्या, नाही तुमच्याकडे बघतो, आणि तुम्हाला सांगतो, हे करायला नाही आलं आणि माझं घरदार भरायला पण नाही आलं. मला तुम्ही सरकारने सांगितलं त्याला चांगले वर्षाला काय झालं तुमचं वाघेर मातेचं काम काय झालं किती काम अजून तसं कोटेशन नाही काढलं तरी पण 50, 60, 70 बनवून तसं. तुम्ही गावाला मजूर कसेल का मजूर तुम्ही कसेल का हा देऊ ना. तू जाऊन घेतला करून तू जाऊन घेतला पेक्षा तुम्ही गाववाल्याने मजूर थोडीशी तयार करा. सगळ्या गाववाल्यांनी काय 10-15 लाख रुपये गोळा होतील. तुम्ही तुमचं पण दिले तर देवाला मदत म्हणून तुम्ही करा. तुम्हाला कधी 2 दिवसात 8 दिवसात 15 दिवसात काम सुरू करायचं सांगा. मी लागणारं अख्खं मटेरियल पाठवून देतो. तुम्ही कामाला सुरुवात करा. मग काम चालू करा. दोन्ही काय असेल त्यातून तुम्ही कामाला मोठं द्यायचं नाही घ्यायची देवाचं काम आहे. हाय देव बघायला हाय देव बघायला दुसरं काही कष्ट करू नका. कष्ट करा. तुम्हाला मला अंदाज केला नाही. मी करतो 5 वर्ष मला मिळालं शकतो ना तर तुमची मजुरी मी नको. मी मागणी मुक्त करायचं काम करायला पाहिजे तुमची. अरे ही कमी वर्ष मी प्राण पासून गोटे घ्या गोटे ना तुम्हाला आता गोटे सगळं तिथं पुढे गोटे तुम्ही सांगितलं आता गावागावातली कामं चांगली कमी पाहिजे हीच तुमच्या माझ्याकडनं अपेक्षा आहे. चांगल्या योजना तुम्हाला मिळाल्या पाहिजे, चांगली सुविधा मिळाली पाहिजे. अरे आज माझ्या पाटण गावातला आहे रेल्मा सगळे बांधतात सुद्धा तुम्हाला माहिती आहे का आता पुढे हे बांधत थांब तुला माहिती पाटण जायला माझं जे पाण्यावर आलो त्याच्या बरोबर गेले आता मला बरोबर केलं ना कोणता बोलले मला वाईट वाटलं कारण मला बोलायचं अधिकार आहे त्या माझ्या इथे जायचं. आता जी काल आली ती परवाची त्यांना बोला बरं असेल बघा घेऊ आणि जे बोल त्याला ती बरोबर जाऊन त्याला अरे त्याला जाऊन बोलायचं पुढे काय माहिती एक अडचण आहे मसान भूमीपर्यंत रस्ता गेला पाहिजे. मला म्हणायचं म्हणलं द्या तू काय आणून पुढच्या कागद समोर तुला जमा गेला तिथे रोडला वाढत नाही का या गावाची भांडण नाव आज नाव जागा गेलो आता लोक भांडण करावा आमच्या गावाचा. तुम्ही मला जागा द्या मी रोड करून देतो. मला सुद्धा वाईट करू नका. सगळी माणसं माझी मी हा विचार करून काम केलं म्हणून तिने आज मला साथ दिली. माझ्या पाण्याचे कामं करतात त्याच्या काय अडचणी करतात तुम्हाला माझ्याकडून त्रास झाला. तुम्हाला खूप काही गोष्टी माझ्याकडे सहन कराव्या लागतात. गावातल्या काही माझ्या भावांना सुद्धा दम दिला जातो. काहींना सांगितलं जातं तू फोटो ठेवू नको त्याचा प्रचार करू नको पण तुम्ही आज ठामपणे उद्या माझ्या आया बहिणी सुद्धा गावागावात जाऊन प्रचार करतात. पाटण गावाला पाण्याचा जो काय त्रास झाला पाणी अजूनही तुमच्याकडे व्यवस्थित येत नाही तो रेशनचा त्रास झाला म्हणून आज तुम्हाला सांगतो पाटण गावाने मला शिक्षा मिळून पहिल्या विमानामध्ये माझ्या आया बहिणी पाटणच्या दाखल सगळ्यांना मला पहिला मिळेल मला शिक्षा काय करायचं आता ते राहिले मान्य केलं पाहिजे पण काम करून तुम्ही विश्वास ठेवलाय तेवढा विश्वास राहू द्या. 20 तारखेपर्यंत अशी साध्या जसा आज माझ्या मागे तुम्ही पाडवे उभं केलं सांगितलं आपण त्यांना वेगळं फिरायला सगळ्यांना कोकणात गेला देवाला सुरू झाला उद्या गावात हे सगळ्या माणसांना बघितलं की लक्ष्मी येईल आपल्या गावात उद्यापासून लक्ष्मी येणार आहे. माझं नाव सांगितलं आणली ते द्या आणि त्याचं नाव सांगितलं आली तरी मी द्या देवांची द्या कुणाची नाकारू नका लक्ष्मी आणि जर तुम्हाला लोक असेल तर ती मला द्या मी पुन्हा एकदा 20 तारखेला सगळ्यांनी लोक जाऊन मतदान करा. आपल्या नातेवाईकांना घालणार धन्यवाद. आता ऐक ना तुझ्या जवळ